हॅलो मित्रांनो, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही बढिया असणार. माझा आज फर्स्ट ब्लॉग आहे. तर हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा, कारण की छोटासा बनवायचा प्रयत्न केलेला आहे. तर आता मी निघालो कामावरनं घरी जाताना. तर हा मॉल जेव्हा बाहेर पडतो तर एवढी गरमी होते ना आज भयंकर, कारण पाऊस पण थांबला आहे. आणि पाऊस थांबल्यानंतर कामाचा पूर्ण लोड एवढा प्रेशर असल्यामुळे बाहेर पडला एवढा छान आनंद वाटलो की बापरे. मॉलच्या आतमधून मी बाहेर पडतो आहे तर तुम्हाला मॉलचा नजारा मी दाखवणार आहे, एंट्री दाखवणार आहे की कसं आहे 10,000पर्यंतचा मॉल तुम्हाला रोल पलेचा. तर नक्की सांगा. आणि आता मॉलमध्ये एवढं संध्याकाळचं वातावरण एवढं छान असतं की असं फील वाटतं की आपण कुठे फॉरेन कंट्रीमध्ये फिरायला आलो की नाही. तर हा पण हा एंट्री डोअर आहे, मेन एंट्री डोअर. याच्यामधून तुम्ही जाताना थोडासा स्पीडली केलेला आहे हा. जसं की मॉलमधून थोडंसं रेकॉर्ड करायला पण प्रॉब्लेम होतो, आता बाहेर पडलो आहे. तर आता मॉलच्या मधून मी तुम्हाला एक दाखवलं आहे कसं जायचं काय वगैरे सगळं. त्याच्यामधून तुम्ही बघू शकता बाहेरचं वातावरण वगैरे कसं आहे. आणि ते छान वाटतं ना एसीमध्ये गरमीमध्ये बाहेर पडल्यानंतर काम केल्यावर. तर थोडंसं बघा. तर आता नक्की मी बाहेर आलो आहे. थोडासा मी व्हॉल्यूमचा प्रॉब्लेम झाला आहे एडिट करताना, तर सांभाळून घ्या. हा रोड परेल स्टेशनचा बाहेरचा मॉल आहे. तर एवढं गर्दी असते इथं, चालायला पण जागा नसते कधी. तर आता एकदम कधी कधी स्लो झालं आहे, कारण की एकजण एवढा टकलावून बघत होता म्हणून स्लो करावा लागला व्हिडिओ. चला आता जाऊया आपण, थोड्या नजदीकवर पोहोचलो आहे. तर ब्रिज चढतो आता. इथून आता दादरसाठी आपल्याला लोकल पकडायची. तिथून दादर पोहोचायचं, दादर पोहोचून परत दुसरी लोकल पकडायची. एवढं धावपळाच्या जीवनामध्ये एवढी भाग असते की सांगू नका. आता बघू रोड परेला संध्याकाळची. जसं जसं वेळ जाईल ना 7च्या दरम्यान अजून खूप गर्दी होती इथं, पाय ठेवायला जागा राहत नाही. तरी पण आपण थोडंसं आज लवकर निघाल्यामुळे आपल्याला इथं लोकल पकडायची आणि इथून आपल्याला इथून आपण स्टेशनला जर आलो आहे. आता लोकल आपण सोडली आहे इथली. तर चला मग बघूया आता आपल्या थोड्या टायमात जायचं आहे. तर आता कसं झालं ना, आता बघा एक लोकल का सोडले आपण, कारण की एक लेडीज स्पेशल लोकल होती त्याच्यामुळे आपल्याला लोकल सोडावं लागली. आता ही चर्चगेटकडे जाणारी लोकल बघा पूर्ण खाली, कारण संध्याकाळी जाताना पूर्ण खाली असते, येताना संध्याकाळी भरून येते. आता आपण लोकलही पकडणार आहोत, कारण की लेडीज लोकल. चला मग लोकल पकडून आपण जाऊया. आता कल्याणच्या सेंट्रल लाईनला आपण आलो आहे दादरला. त्या दोन्ही साईडला आपल्याला प्लॅटफॉर्म लागतात. आपण 10 नंबरवरनं पकडणं, कारण की ना 9 इथून गाडी पकडून आपल्याला सोपं पडतं चढायला. तर आता गाडी ही आली आहे, एक अंबरनाथ गाडी आहे. ती सोडल्यानंतर आपण पुढची गाडी पकडू शकतो याच्यामध्ये. कारण अंबरनाथ बदलापूर म्हणतात बापरे, चढायला खूप अवघड, कारण की एवढे लोक असतात अंबरनाथ बदलापूरला, आधीच गर्दी. आता आपण ऑलरेडी कसारा गाडी पकडून मी वरती चढलेलं आहे. कसारा गाडीमधून आता मागचा माणूस येण्यासारखं बघतो, येण्यासारखं एकटक बघावं लागतं. जास्त वेळ मला शूटिंग करताना आले, कारण की कुर्ला आल्यावर गाडी पूर्ण भरणारच होती. अरे मला काय बघतो ते. तसं की आता उतरलो पण आहे डोंबोलीला बघतो, कारण की पूर्ण शूट करताना आला. तर चाललो आहे आता. चला मग मित्रांनो, मी पण डोंबिवली स्टेशनला उतरलो आहे. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला, काय वाटला, तर नक्की मला कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला कुठले व्हिडिओ आवडतात तसे सांगा, तसा प्रयत्न करूया.